2026 पद्मा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 म्हणजेच S2 चा पेपर एक्सप्लेन करणार आहे। वेळ असणार आहे 2 तास, गुण असणार 40 आणि पेजेस असणार आहेत 4। व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न पाहण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला पुढचा प्रश्न बघूया। पहिला ए दिलेला आहे बघा इथं प्रश्न, खालील पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। पहिला दिलेला आहे बघा, अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः टिंबटिंब व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते। तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे। इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा। ए दिलेला आहे अपघटन, बी दिलेला आहे नायट्रीकरण, सी दिलेला आहे जीवाश्म इंधन व लाकूड यांचे ज्वलन, डी दिलेला आहे प्रकाश संश्लेषण। याचं योग्य उत्तर तुम्ही इथं लिहायचं आहे। दुसरा दिलेला आहे बघा, टिंबटिंब गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते। ए दिलेला आहे बघा टेरिडोफायटा, बी दिलेला आहे अनावृत्त बीजी, सी ब्रायोफायटा, डी थॅलोफायटा। याचं योग्य उत्तराचा पर्याय तुम्ही इथे लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे। तिसरा दिलेला आहे टिंबटिंब हे एक प्रकारचे सर्च इंजिन आहे। याद्वारे इंटरनेटवरती उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या जाळ्यातून आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी मदत होते। ए दिलेला आहे ॲक्रोबॅट रीडर, बी इंटरनेट एक्सप्लोरर, सी मायक्रोसॉफ्ट वर्ड, डी दिलेला आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल। तर तुम्हाला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे। चौथा दिलेला आहे बघा, रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इत्यादी टिंबटिंब आहे। ए दिलेला आहे घरगुती कचरा, बी इलेक्ट्रॉनिक्स कचरा, सी औद्योगिक कचरा, डी शहरी कचरा। योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे। पाचवं दिलेलं आहे बघा, दूषित पाणी व अन्न याद्वारे टिंबटिंब या रोगाचा प्रसार होतो। ए कावीळ, बी डेंग्यू, सी कुष्ठरोग, डी कांजिन्या। तुम्हाला या प्रश्नांसाठी 5 गुण असणार आहेत, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे। तर चला पुढचा प्रश्न बघूया। बी दिलेला आहे बघा, खालील उपप्रश्न सोडवा, गुण असणार 5। पहिला दिलेला आहे गटातील वेगळा शब्द ओळखा। स्क्रीन, मॉनिटर, कीबोर्ड, प्रिंटर यामधील कोणता वेगळा घटक आहे ते ओळखून तुम्ही लिहायचं आहे। दुसरा बघा, सहसंबंध ओळखून लिहा। मलेरिया, आदिजीव, डेंग्यू, टिंबटिंब हे तुम्हाला सहसंबंध लावायचा आणि हे वाक्य जागा दिलेले आहे ते पूर्ण करायचे आहे। तिसरा दिलेला आहे वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम कोणत्या बाबीचा विचार केला जातो हे तुम्हाला लिहायचं आहे। तर चला चौथा प्रश्न दिलेला आहे बघा, खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा। परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात हे विधान तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे। पाचवा बघा, आकृती ओळखून नावं लिहा। तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे, ती कशाची आहे आणि त्याचा उपयोग काय तुम्ही लिहायचं आहे सगळं। तर प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे आणि एकूण 5 गुण असणार आहेत या प्रश्नासाठी। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत, प्लीज सबस्क्राइब करा। तर चला प्रश्न दुसरा ए, खालील विधानांची शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2, गुण असणार 4। 1 पोषण द्रव्यांची परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो। 2 कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात। 3 अनेक शहरांमध्ये जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत। इथे तुम्हाला 3 दिलेले आहे, कोणतेही 2 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत। प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पॉइंट्स तर लिहायचेच आहेत मॅक्झिमम, त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत, तर एकूण गुण 4। तर बी दिलेला आहे बघा, खालीलपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवा। पहिला दिलेला आहे बघा, सुबक नाम निर्देशित आकृती काढा। स्पायरोगायराची तुम्हाला इथं आकृती काढायची आहे आणि त्याला नावं द्यायची आहेत। 2 बघा, अन्न साखळी व अन्न जाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा। तिसरा दिलेला आहे लॅक्टोबॅसिलाचे जीवाणूचे उपयोग लिहा। लॅक्टोबॅसिला या जीवाणूचे तुम्हाला उपयोग लिहायचे आहेत, कोणतेही तुम्हाला 4 किंवा 5, 6 तर तुम्हाला लिहायला पाहिजे। इथं तुम्हाला दिलेल्या चौथा आकृती दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे। खालील कृती पूर्ण करा। घन कचऱ्याचे दुष्परिणाम, कचऱ्याची दुर्गंधी आणि तुम्हाला बॉक्सेस दिलेले आहेत मोकळे, ते तुम्हाला भरायचे आहेत, आकृती पूर्ण करायची आहे। आणि 5वा दिलेला आहे बघा इथं प्रश्न, खालील ओघतक्ता पूर्ण करा। मेमरीचे प्रकार, इथं तुम्हाला बॉक्सेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्याचे प्रकार लिहायचे आहेत। इथं आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहेत। तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यांच्यामधील कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत।
तर चला प्रश्न तिसरा बघा, खालील कोणतेही 5 प्रश्न सोडवा. नंबर 1 दिलेला आहे बघा, खालील सारणीतील पहिल्या स्तंभांशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. गुण असणार 15. बघा इथं स्तंभ तुम्हाला 1, 2, 3 दिलेले आहेत, त्यांच्या तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला दिलेला बघा स्तंभामध्ये कवके, क्लोस्ट्रिडियम, रायझोबियम. दुसरा बघा सहजीवन जीवाणू, अन्नातील पोषण द्रव्य शोषण, स्वतःची वाढ, विनॉक्सी परिस्थितीत वाढतात. नायट्रोजन स्तंभ तिसरा बघा, नायट्रोजन संयुगे बनवतात, शिजवलेले अन्न खराब, मायकोटॉक्सिन्स विषारी रसायने. तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. दुसरा बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा. तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे बघा आणि तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. ए दिलेले बघा, हे चक्र एका वाक्यात स्पष्ट करा. तुम्हाला याची डेफिनेशन लिहायची आहे. आणि बी बघा, या चक्रामध्ये कोणत्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. सी, या चक्रामध्ये कोणत्या क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते. हे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत या प्रश्नांची. तिसरा बघा, व्याख्या लिहा. प्रतिजैविक उत्तर लिहायचे आहेत या प्रश्नांची. तिसरा बघा, व्याख्या लिहा. प्रतिजैविक. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय, मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय, याची तुम्हाला व्याख्या लिहायची आणि इथं तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. चौथा बघा, पिरॅमिड आकृती वापरून पोषण पातळी स्पष्ट करा. पाचवा दिलेला आहे, अनावृत्त बीजी वनस्पती या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. वनस्पतींचे बघा इथं दिलेल्या अनावृत्ती बीजी या वनस्पतीची तुम्हाला कोणतेही 6 वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा दिलेला आहे बघा, खालील तक्ता पूर्ण करून पुन्हा लिहा. दिलेल्या बघा तक्ता, लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुका मार अशा परिस्थितीत राईस ची उपाययोजना करावी. मग इथं तुम्हाला दिलेले आहे बघा, रेस्ट ही रिकामी जागा तुम्हाला पूर्ण करायची आहे. हे तक्ता तुम्हाला दिलेले ते पूर्ण करायचं आहे. 7वं बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा कोणतेही 3 उपयोग स्पष्ट करा. कोणतेही 3 तुम्हाला उपयोग लिहायचे आहेत इथे. प्रश्न 8वा बघा, त्यामधील ए दिलेला आहे, नाव लिहा. या वनस्पतींना येणारे फूल हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात. बी दिलेला आहे, द्विबीजपत्री वनस्पतींच्या मुळाची आकृती काढा. सी दिलेला आहे, एकबीजपत्री वनस्पतीच्या पानाविषयी वैशिष्ट्ये लिहा. तुम्हाला याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, ते सर्व तुम्हाला सोडवायचे आहेत. तुम्हाला 8 प्रश्न दिलेले आहेत, त्यामधील कोणतेही तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असणार आहेत. एकूण 15 गुण तुम्हाला या प्रश्नासाठी असणार आहेत. तर बघा पुढचा प्रश्न 4था दिलेला आहे, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. कोणताही तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. बघा इथे दिलेला आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा. ए दिलेला आहे, या वनस्पतीच्या वनस्पती विभागाचे नाव लिहा. इथे तुम्हाला दिलेली आहे आकृती, त्याचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे बघा या पार्टचं. बी दिलेला आहे, या विभागात मोडणाऱ्या इतर 2 वनस्पतींची नावे लिहायची आहेत. आणि बघा सी, या वनस्पतींना अबीजपत्री वनस्पती का म्हणतात याचं तुम्हाला रिझन लिहायचं आहे याच्यामध्ये. डी दिलेला आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरोडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनांमध्ये फरक असले तरी त्यांच्यातील संबंध समानता कोणती. ई दिलेला बघा, बीजपत्री व टेरोडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनांमध्ये फरक असेल तरी त्यांच्यातील संबंध समानता कोणती. ते तुम्हाला याच्यामधील पूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत, तरच तुम्हाला 5 गुण मिळतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1-1 गुण असणार आहेत. आणि ते तुम्हाला दुसरा दिलेला आहे बघा, और साठी हवामानाचे सजीव सृष्टीमधील कोणतेही 5 महत्व तुम्ही लिहायचे आहेत. 1 किंवा 2 यामधील कोणतेही तुम्हाला एकच अटेम्प्ट करायचा आहे, गुण मिळणार 5. आणि या प्रश्नामध्ये जर का तुम्ही हे अटेम्प्ट करणार असले तर सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत, तरच तुम्हाला 5 गुण मिळतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.